पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय आणि आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. अशोक पाटील जे वडूनगर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत त्यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जात आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता ब्राह्मणदेव भाटाला संघाचा भाटाला एक्सप्रेसचा पंकज माली. आपण देखील असाल तर आपण देखील या. आणि यानंतर सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल नेवकिरा खारबा विपक्ष जय ब्राह्मणदेव भाटल या दोन संघामध्ये. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. ज्या संघाचा संघ नाही लेट रिपोर्ट करेल त्या संघाला 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. बोलूया आपण सामन्याकडे. पहिला चेंडू डिलिव्हर केला जातो या 7:52 पहिला चेंडू इथे आपण पाहतोय या पंचांचा इशारा वाईट येतोय. आव्हान धावेने अकाउंट ओपन होतोय या जॉली कामतगर या संघाचं. पहिला चेंडू बरोबर 7:52 टाकला गेलेला आहे. टाइम नोट केला गेलेला आहे. इथे मात्र कव्हरेजमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय या फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. खरं तर कट करण्याचा प्रयत्न होता. सिंगल रन्स मोती पूर्ण करतोय. संघाची धावसंख्या 2 वर पोहोचतोय. मोहिल आणि या मोती ही जोडी मैदानामध्ये तर गोलंदाजी मार्गवर गोलंदाज दिवेश पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पाहतोय. ऑसटो ऑप्स्टम हा चेंडू हाताळला जातोय. निघून जातोय या विकेट किपरच्या हातामध्ये. आपण सामना पाहतोय या कामतगर विपक्ष वडगर जॉली कामतगर विरुद्ध कालिकामाता वडगर या दोन संघामध्ये पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याकडे आपण वळणार आहोत. सेकंड राऊंडमधील सामने यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. पलटी शॉट केल्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहतोय या बीट केलेला आहे फलंदाजाला. चांगली गोलंदाजी या दिवेश करताना फ्रंटलाईन गोलंदाज कालिकामध्ये वडगर संघाचा सध्या बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय. आणि त्या कल्पेश पाटील आपण पाहतोय या मिड ऑन रिझनमध्ये. गोलंदाज दिवेश व्यापीठाच्या टोकाकडून वळताना इथे मात्र पुन्हा एकदा बेट करताना हा चेंडू देखील निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली लाईन लेंगने गोलंदाजी करताना दिवेश हा गोलंदाज. कुणाल पाटील लॉंगर रिजनमध्ये क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नयन पाटील आपण पाहतोय या मिड ऑफ रिजन मध्ये. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा बेट केलेला आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एकाच टप्प्यावर गोलंदाजी करताना जणू काही कॉईन ठेवलं गेलेलं आहे आणि त्या कॉईनवर गोलंदाजी करताना गोलंदाज दिवेश पाहायला मिळतोय. आणि ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मोहिल करतोय. आतापर्यंत आपण पाहतोय या ट्रबल करताना संघर्ष करताना मोहिलला मात्र पाहायला मिळत आहे. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती फक्त 2 धावा. पॉल्फीच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे गोलंदाज दिवेश पाटील. इथे करार ऑन्ट्रायचा फटका मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कल्पेश पाटीलच्या माध्यमातून एक धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगल रन्स आणि सिंगल संघाची धावसंख्या 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. आणि पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय 4 मिनिटात जवळ खर्च केला गेलेला आहे. कारण 7:52 पहिला चेंडू डिलिव्हर केला होता आणि शेवटचा चेंडू 7:56 नक्कीच संपवला गेलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जॉली कामतगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 3 धावा. पहिले षटक खरं तर नावे राहिलेले आहेत दिवेश आणि कालिकामाता वडगर संघाच्या. कारण या षटकामध्ये फक्त इनमिन 3 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सोनू पाटील. तर सोनू पाटील याचा सामना करेल फलंदाज मोहिल मात्रे. पहिल्या षटकामध्ये मोहिल मात्रे हा संघर्ष करताना पाहायला मिळाला होता.
आता मध्ये विखुरली क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकाचे समाप्त झालेले आहे आणि जे निर्बंध होते ते आता मात्र शिथिल केले गेले आहेत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक बहुसंख्येने पाहायला मिळत आहेत. रिव्हर्स फटका, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतो हवाई सफर. पॉईंटच्या वरून मोहिल मात्रेच्या बॅटमधून हा दणदणीत षटकार. सोनूवर भरोसा दाखवलेला आहे नक्कीच. दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र सोनूचं स्वागत मोहिल मात्रे याने षटकाराने केलेलं आहे. धावसंख्या 6 या पुरेसर ते धावफलकावर 9 वर पोहोचते. इथे मात्र यॉर्करलॅनचा चेंडू, चांगल्या चेंडूने नक्कीच आपण पाहतोय वापसी केलेली आहे गोलंदाज सोनू याने. पहिल्या चेंडू षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर कमबॅक करताना दुसरा चेंडू निर्धाव हाताळताना जॉली कामतगर संघ नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना कालिकामध्ये वडगर संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. सोनू पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक हाताळतोय. तिरफ्या रनअपने गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी करताना सामनावीर फलंदाज मोहिल मात्रे. इथे या शफलून केल्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू निघून जातोय या ईस्टर्नच्या मागे. ईस्टर्नच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते गोलंदाज सोनू कडून. पहिला चेंडू ज्यावर सोनू पुन्हा एकदा तिरफ्या गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा सामनावीर फलंदाज मोहिल मात्रे. इथे ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्रीन ऑफ द विकेट स्क्वेअर रिझनमध्ये कार्पेटचे सारे फक्त एकच धाव करण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावपेक्षा अधिक नाही. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सेकंड राऊंडमधील पहिला सामना न्यूयॉर्क खारबा विपक्ष जयपुरामध्ये भाटल या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. झेलबाजूमध्ये फलंदाज बाद महेंद्र मोती या रिकी पॉन्टिंग ऑफ भिवंडी बॅक टू पॅव्हिलियन. पहिला हादरा बसतोय जॉली या कामतगर संघाला मोतीच्या रूपाने. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फलंदाज 10 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. न्यू बॅटर यश पाटील वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. पहिला फलंदाज महेंद्र हा बाद होऊन फॅलमध्ये परतलेला आहे. बाद होण्यापूर्वी फक्त आणि फक्त एका धावेचं योगदान त्याला आपल्या संघासाठी देता आलेलं आहे. गोलंदाज सोनू पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मधून सीमा पार. एका टप्प्याने हा चौकार. दोन षटकाची समाप्तीचा देखील इशारा येतोय शिवाजी मडवी सरांकडून. दोन षटकाची समाप्ती. दोन षटकाची समाप्तीनंतर कामतगर संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 1 बाद 14 धावा. 7च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या जॉली कामतगर या संघाने. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यूयॉर्क खारबा विपक्ष जयपुरामध्ये भाटल या दोन संघामध्ये. वेलकम भूषण पाटील, न्यूयॉर्क खारबा संघाचे संघनायक.
7च्या सरासरीने प्रति षटकामागे धाव झळकवल्यात जॉली कामतग्रा संघाने या धावफलकांदाज मोहिल मात्रे. यावेळी या खराब चेंडू फुलटा चेंडू पंचांचा बिंबर नोचा इशारा होतोय. 1+1 आणि पुढील चेंडू फीड देखील असणार आहे. धावसंख्येमध्ये 2 ने भर, धावसंख्या 16. पुढील चेंडू फ्रीट पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळेल का. पंचांचा इशारा फ्रीटचा येतोय. एक मुक्त फटका खेळण्याची संधी इथे मात्र फलंदाज यश पाटीलकडे चालून आलेले आहे. ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय या मिडविकेट क्षेत्रामध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, एका धावपेक्षा अधिक नाही. नेक्स्ट मॅच भाटाली विपक्ष खारबाव अर्थात न्यूक्रा खारबाव विपक्ष ज्याप्रमाणे भाटाली या दोन संघामध्ये असणार आहे. तर भाटाली संघाचं मॅन ऑफ द मॅचचं जे पारितोषिक शेष होत आहे, भाटाली एक्सप्रेस पंकज माली आपण आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी व्यापीटायझर यायचं आहे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि हा चेंडू निघून जाते सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. ज्याप्रमाणे भाटाली संघाने जय संपादन केला होता आणि या त्या विजयामध्ये या महत्वाची कामगिरी या भाटाली एक्सप्रेस पंकज माले याची राहिली होती. पंकज माले आपण या आपल्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. या षटकरी संघाची धावसंख्या 23 धावा. मोहिल म्हात्रे आणि या सुरुवातीच्या नक्कीच आपण बघितलं तर भरपूर चेंडू डॉट केले होते. एकूण जर बघितलं तर त्याच्या इनिंगमध्ये 6 चेंडू त्याने डॉट केले, मात्र 2 षटकार देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. त्या डॉट चेंडूंची भरपाई करताना आता मात्र पाहायला मिळत आहे. एक उत्तुंग षटकार नुकताच त्याने पेश केलेला आहे. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. 1+1 कारण पंचांचा वाढचा देखील इशारा होतोय. 2 धावा स्कोरबोर्डमध्ये ॲड केल्या जातील. धावसंख्या 25 धावा. पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपण बघतोय. वेलकम लवितजी नाईक, आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तिसरं षटक मार्गस आहे. संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 25 धावा. 1-25 नाणेफेक गमल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जॉली कामतग्रा संघ. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या फेरीमध्ये पहिला सामना ज्यामध्ये भाटाली विपक्ष न्यूक्रा खारबाव या दोन संघामध्ये. इथे आडव्या बॅटने फटका केलेला आहे मिडविकेट क्षेत्रामध्ये. शत्रक्षक तिथे सज्ज, चांगलं शत्रक्षक तिथे पाहायला मिळते, मात्र काय घडलंय पाहावं लागेल. हा चौकार आणि चौकाराने संघाचे धावसंख्येत तो आकार हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर, मात्र सीमारेषेला स्पर्श होतोय आणि परिणामस्वरूप पंचांच्या माध्यमातून हा चौकार दिला जातोय. 29 धावा 29. तिसरं षटक मार्गस्थ असताना त्याच दिशेने हा चेंडू क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू निघून जाते सीमा पार. स्क्वेअर लेग रिजन मधून हा चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार फलंदाज यश पाटील याच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या चौकाराने पोहोचते 33 वर. अजून या षटकामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक्सपर्ट स्कोररच्या भूमिकेमध्ये राहुल तांगडे अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करताना आपण पाहतोय. इथे जोरदार अपील आणि पंच सहमत. पंचाचा बोट आकाशाकडे. फलंदाजाला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. दुसरा हादरा कामतग्रा संघाला. गौरव अखेर सफलता मिळून देताना आपण पाहतोय आपल्या संघाला. पाचीत पकडलं गेले फलंदाजाला. दुसरा फलंदाज बाद होताना दोन्ही सलामीच्या मोतीनंतर यश हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना मोहिल मात्र अजूनही खेळपटूर आहे.
आणि त्याला साथ देण्यासाठी नवीन फलंदाज निहार मात्रे आता मात्र खेळपट्टीवर येतोय. भाटाला एक्सप्रेस पंकज माली मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. पंकज माली ठरला होता सामन्यातील सामनावीर, ज्यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केलं होतं. गोलंदाज आणि फलंदाजीमध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला होता. जो सामना आपण पाहिला होता वीरबजरंग कारिवली विपक्ष जयपुरामध्ये भाटाले ऋतिक म्हात्रे यांच्या शुभ हस्ते नक्कीच हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जात आहे. खरं तर ऋतिक म्हात्रेच्या संघाला पराभूत केलं होतं, आता त्याच्या शुभ हस्ते हे पारितोषिक स्वीकारताना पंकज माले पाहायला मिळतोय. गौरवच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. न्यू बॅटर निहार मात्रे. इथे समोर खेळल्या चेंडूला मिस टायमिंग, शतरक्षक चेंडू खाली आणि तिसऱ्या चौथ्या पाचव्या प्रयत्नात झेल घेण्याचा प्रयत्न. अखेर आपण पाहतोय झेलला धरतीला दान. झेल ड्रॉप केलेला आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता खरं तर क्षेत्ररक्षक जिग्नेश याचा. पूर्णपणे प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती, मात्र अखेर झेल घेण्यात तो अपयशी ठरलेला आहे. हे आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये या भरपूर प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला होता. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचव्या प्रयत्नात मात्र झेल धरतीला त्याने दान केलेलं आहे. 3 षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर जॉली कामतगर संघाची धावसंख्या स्कोरवर झालेली आहे ती 35 धावा आणि 3 षटकांसाठी आपण पाहतोय बरोबर 15 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे. कारण 17 मिनिटं झालेले आहेत, त्यामध्ये 2 मिनिटे नक्कीच मायनस केली जात आहेत. कारण विकेट पडल्यानंतर चेंडू बाहेर गेल्यानंतर जो वेळ आहे तो नक्कीच आम्ही मायनस करतोय आणि बरोबर 15 मिनिटे नक्कीच 3 षटकांसाठी खर्च केले गेलेले आहेत. शेवटचे षटक आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज कालिका माता वडगर संघाकडून सज्ज होतोय अनमोल. तर सामना करेल अनमोल याचा फलंदाज मोहिल म्हात्रे. इथे समोर खेळलेल्या चेंडूला वी शेपमध्ये काउकर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. मात्र 2 धाव फलंदाज पूर्ण करत आहेत. 2 धावांनी जॉली कामतगर संघाची धावसंख्या पुढे सरकते 37-37. यानंतर आपण दुसऱ्या फेरीकडे वळणार आहोत. दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना पाहायला मिळेल नेविकरा खारबा विपक्ष जयपुरामध्ये भाटाल या 2 संघामध्ये. यावेळेला मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअर लेगच्या वरून सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 6 ने मुसंडी मारते. 43 या 43 धावा. या इनिंग मधील शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीमधील फर्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला ज्याप्रमाणे भाटल विपक्ष नेविकरा खारबाव या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघांना आपण या षटकानंतर लगेच टॉससाठी संपर्क साधायचा आहे. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी बुंध्यात चेंडू हाताळला होता, मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचं मानस होतं, धाडस केलं जात नाही. एका धावेने दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 44, डबल 4. चौथं षटक मार्गस्थ असताना शेवटच्या षटकांमध्ये शेवटच्या 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सध्या खेळपट्टीवर मोहिल म्हात्रे आणि निहार म्हात्रे ही जोडी, तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनमोल पाटील पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला फिरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. चांगला झेल तिथे पाहायला मिळतोय आणि इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद झेलबादच्या रूपाने. नयन पाटील हे आपण पाहू शकता सेफ अँड दुसरा झेल त्याच्या माध्यमातून पकडला जातोय.
शरीराचं संतुलन चांगल्या प्रकारे साधलं होतं. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि चांगल्या झेलची समाप्ती करताना तिसरा फलंदाज बाद होताना जॉली कामतगर संघाचा. तीन फलंदाज बाद, धावसंख्या स्थिर धावफलकावर 44 धावा. फॉलोअप विकेट जर बघितलं तर पहिला फलंदाज 10 धावसंख्येवर बाद झाला होता, दुसरा फलंदाज 33 धावसंख्येवर बाद झाला होता आणि तिसरा फलंदाज 44 धावसंख्येवर नुकताच बाद झालेला आहे. न्यू बॅटर ओम पाटील, अमोल पाटील यांचे सुपुत्र 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेले आहे. शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीकडील सामन्यांकडे आपण वळणार आहोत. इथे मात्र आडव्या बॅटने हा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक फक्त पाहतच राहील, चिनू निघून जाईल. स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार 6 धावांसाठी षटकार. ओम याने नक्कीच षटकराने आपलं अकाउंट ओपन केलेलं आणि षटकराने संघाची धावसंख्या 50 धावा देखील पूर्ण होताना जॉली कामतगर या संघाच्या. शेवटचे षटक, शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. ओम याने आल्या षटकराने स्वतःचं खातं उघडलेलं आहे. षटकराने धावसंख्या 50. पुन्हा एकदा हवाई फायर आणि यावेळी देखील चेंडूचा लिंबू बनवताना आपण पाहतोय. आणखीन एक षटकार, 2 में 2 ठोक डाले. फर्स्ट मॅच आपण पाहणार आहोत न्यू क्राक खारबाव विपक्ष जयप्रमध्ये भाटल या 2 संघामध्ये. लवीजी नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. आणि त्यांच्यासमोर अशोक पाटील साहेबांना विनंती असेल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडनोगर, की आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघाने आज दिवसा चांगली कामगिरी केलेली आहे, मात्र आता रात्री कशा प्रकारे या 2 संघांची कामगिरी असेल पाहावं लागेल, कारण दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. टॉस केला जातोय. अशोक पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. छापा कॉल आहे आणि छापा चाललेला तर भूषण पाटील खारबाव संघाच्या संघाकडे छाप पाडलेला आहे. भूषण फक्त निर्णय संघाचा टॉस आपण जिंकला, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारलं. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. भाविश आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. मी घेऊन जातोय टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की या न्यू क्राक खारबाव संघाचा संघाने एक भूषण पाटील यांनी टॉस जिंकलेलं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. मी घेऊन जातो टॉस बॉक्समधून सरळ आमच्या कॉप बॉक्समध्ये जे सज्ज आहेत माझे सगळे समालोचक अजय घरात. थैंक यू सो मच सुभाष धुमाल। जॉय कुमार ट्रॉफी 2025 में आप सभी का हार्दिक स्वागत है। जॉय कुमार एंड कंपनी की ओर से पहले राउंड का अंतिम मैच आपके सामने इस समय जॉली स्पोर्ट्स कामतगर बनाम कालिका माता वडगर, जहां पर कालिका माता वडगर टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी और गेंदबाजी में शुरुआत भी दमदार रही थी। पहले 2 ओवर्स खासतौर पर जहां पर सिर्फ 14 रन कामतगर के बल्लेबाज बना पाए थे, लेकिन उसके बाद जो पलटवार किया है कामतगर के बल्लेबाजों ने काबिले तारीफ। कुल मिलाकर 56 रन बनाए हैं और 57 रनों की चुनौती वडगर के सामने मैच को जीतने के लिए।
जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम के सभी खिलाड़ी इस समय मैदान में नजर आते हुए। काफ़ी अच्छा टोटल बनाया गया है, 4 ओवर में 56 रन और एक बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए कालिका माता वडगर के सामने। 14.25 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं पारी की शुरुआत से ही। ऐसे में हर ओवर में कम से कम 1 या 2 बड़े स्ट्रोक्स तो खेलने ही होंगे। अंडर फ्लडलाइट्स निश्चित रूप से इस तरह के लक्ष्य मुश्किल माने जाते हैं, लेकिन असंभव कुछ होता नहीं है क्रिकेट के खेल में। ये वनडे फिनिश टूर्नामेंट आज सुबह के सत्र में इसकी शुरुआत हुई थी और आज रात ही इस टूर्नामेंट का समापन हो जाएगा। अगला मैच सेकंड राउंड का पहला मुकाबला देखना मत भूलिएगा। न्यू एकवीरा खारबाव बनाम जय ब्राह्मण देव भाटाले, उसके बाद यशवंत स्मृति राणाल और जय हनुमान खोनी के बीच में मैच रहेगा। सेकंड राउंड का तीसरा मैच आवाज स्पोर्ट्स बिनार और वीर तानाजी दापोडे के बीच में खेला जाएगा और सेकंड राउंड का चौथा मुकाबला साइश खारबाव बनाम इस मैच की विजेता टीम। और देखना है कि कौन विजेता बनकर उभर कर आता है, कालिका माता वडगर या फिर जॉली स्पोर्ट्स कामतगढ़। वैसे कामतगढ़ के बल्लेबाजों ने जो जिम्मेदारी उनके कंधों पर थी उसका बहुत अच्छा निर्वहन किया है और एक बेहतरीन टोटल बनाया है। सलामी बल्लेबाज क्रीज पर। देश प्रेम और उनके साथ कल्पेश, ये प्रारंभिक बल्लेबाज क्रीज पर। पहला ओवर लेकर रितेश धुमाल तैयार होते हुए, बैत के तेज गेंदबाज। शुरुआत से ही आक्रामक रवैया यहाँ पर दिखाना होगा बल्लेबाजों को यदि इस टारगेट को अचीव करना है, तो हासिल करना है तो कालिका माता वडगर टीम को। रितेश धुमाल थोड़ा सा वार्म अप करते हुए, देखिए समय का ख्याल रखना है, समय स्टार्ट हो चुका है, टाइमर सेट किया गया है और पहले 3 ओवर्स आपको 15 मिनट के भीतर ही पूरे करने हैं। 8:20 मैच की इस पारी की पहली गेंद लेकर रितेश धुमाल, सामना करते हुए बल्लेबाज देश प्रेम। हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। शॉट एक्स्ट्रा कवर की दिशा में अच्छा कैच और पहली गेंद पर करारा झटका लगता हुआ कालिका माता वडगर को। कालिका माता वडगर टीम के लिए थोड़ी बैक ऑफ लेंथ रखी हुई गेंद थी, तेज आई और बल्लेबाज थोड़े से लेट हो गए थे, आदर्श पोजीशन में नहीं थे शॉट खेलने के लिए, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे थे। एक्स्ट्रा कवर की दिशा में वहां पर ओम पाटिल थे, सर्कल के अंदर दौड़ लगाई उन्होंने और बहुत अच्छा कैच फिनिश किया। बढ़िया शुरुआत रितेश के लिए और जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ के लिए। बड़े स्कोर का जब आप पीछा करने के लिए मैदान में उतरते हो बतौर बल्लेबाज, तो ज़रूर कहीं ना कहीं दबाव तो रहता है और ऐसे में दबाव में गलतियां होने की ज़्यादा संभावनाएं होती है। नए बैट्समैन आए हैं जिग्नेश, शॉर्ट ऑफ लेन गेंद पुल कर दिया है और बढ़िया कोशिश फील्डर की, वहां पर गेंद को रोकने में कामयाब रहे। हालांकि सर्कल के बाहर ज़रूर चली गई थी गेंद, लेकिन केवल एक ही रन लेने का अवसर वहां पर जिग्नेश के पास। खाता खुलता हुआ इस सिंगल के चलते कालिका माता वडगर का 57 रनों का पीछा करती हुई कालिका माता वडगर टीम इस मैच में। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार ओवर पिच ड्राइव कर दिया है पैरों के सामने से, लेकिन सीधे फील्डर के पास वाइडिश लॉन्ग ऑन की दिशा में। एक ही रन मिलेगा, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ाते हुए बल्लेबाज 2 रन बिना 1 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर झटका लगा है और हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को, जहां पर भी मौके मिलेंगे वहां पर बाउंड्रीज बटोरनी होगी। अगली गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस बार मिस टाइम है। ओम एक बार फिर से गेंद के नीचे, एक और अच्छा कैच, एक और विकेट का पतन।
स्कोर रुका हुआ है 2 रन 2 विकेटों के नुकसान पर। दयनीय अवस्था कही जा सकती है कालिका माता वडगर की। रितेश अपने ओवर की आखिरी गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। इस बार फुलर लेंथ मिस टाइम स्ट्रोक, गेंद के नीचे विकेट कीपर, आसान सा कैच, एक और विकेट अपने खाते में डालते हुए रितेश धुमाल। और 2 ओवर में सिर्फ 14 रन स्कोर बोर्ड पर थे, लेकिन उसके बाद के जो ओवर्स रहे थे वहां पर निश्चित रूप से गेंदबाजों ने थोड़ा सा निराश किया। गौरव ने तीसरे ओवर में 21 रन दिए थे और आखिरी ओवर में अनमोल ने भी 21 रन खर्च किए थे। ज़बरदस्त पलटवार देखने को मिला बल्लेबाज मोहिल द्वारा, जिन्होंने काफ़ी स्ट्रगल किया था। पहले ओवर में काफ़ी डॉट गेंदें खेली थी, लेकिन उसके बाद छक्कों में डील करते रहे और एक बड़ा टोटल कामतगर टीम ने स्कोरबोर्ड पर टांग दिया। नेवर लेकर मोहिल शफल करते हुए हुक करना चाहते थे, वहां पर बल्लेबाज कल्पेश पूरी तरह से बीट हुए। दूसरे ओवर की शुरुआत हो चुकी है, स्कोर केवल 2 रन, विकेट गिरे हैं 3 और लक्ष्य है 57 रनों का। कुछ तो अलग करना होगा बल्लेबाजों को रन्स बनाने के लिए। यहाँ पर थोड़ी कमजोर गेंद थी, उसका पूरा फायदा नहीं उठा पाए। सीधे फील्डर के पास डीप मिड विकेट पर अच्छा क्षेत्र रक्षण, एक ही रन लेने का अवसर। सिंगल डबल से अब यहाँ से बात बनने वाली नहीं है कालिका माता वडगर टीम की। शाम का सत्र है, फ्लड लाइट्स पूरी तरह से ऑन हो चुके हैं और अभी भी हालांकि थोड़ी बहुत हवाएं बहती हुई ऑफ साइड से लेकर ऑन साइड की दिशा में दाएं नेट के बैट्समैन के लिए ये हवाएं बह रही है, उसी दिशा में खेला है। पुल किया गेंद को, हवा में गेंद, फील्डर आते हुए, लेकिन कैच ड्रॉप। बहुत बढ़िया कोशिश थी, तेज गति से दौड़ लगाई थी सामने की दिशा में, डीप मिड विकेट की दिशा में फील्डर ने, और पहुंच भी गए थे, लेकिन हाथों में रख नहीं पाए गेंद को। और यहाँ पर जीवन दान मिलता हुआ बैट्समैन दिव्येश को। गेंदबाजी बहुत ही जबरदस्त रही थी दिव्येश की। स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 3 विकेटों के नुकसान पर और 52 रन चाहिए, मात्र 15 गेंदें शेष। कठिन चुनौती। ओ हैमट किया, यहां पर मौका फिर से बना था, ये मुश्किल अवसर। खुद गेंदबाज गेंद को कैच करने की कोशिश कर रहे थे, रिटर्न कैच, लेकिन फुल ब्लेडेड शॉट था ये, ताकतवर शॉट। और इस तरह के कैचेस कहा भी जाता है कि लिए नहीं जाते हैं, चिपक जाते हाथों में, लेकिन ये कैच ड्रॉप होता हुआ। इस बार अक्रॉस द लाइन खेल दिया है, काउ कॉर्नर की दिशा में फील्डर है वहां पर, और मिसफील्ड, जहां पर 1 रन होना चाहिए था वहां पर दूसरे के लिए पलटते हुए बल्लेबाज और 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए। इन 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कालिका माता वडगर का केवल 8 रन 3 विकेटों के नुकसान पर। हमारे बीच कामतगर के उद्योगपति मिस्टर रितेश पाटिल साहब का आगमन हुआ है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। 8 बने हैं, 49 और चाहिए। इस बार ऑन द राइज हवा में खेल दिया है, फील्डर है वहां पर डीप एक्स्ट्रा कवर पर, बढ़िया कैच और विकेट का पतन। कंजा कसती हुई टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर, नरेश मात्रे फेम टीम
बेहतरीन खेल का प्रदर्शन यहाँ पर करती हुई। 2 ओवर का खेल पूरा होता हुआ स्कोर केवल 8 रन, विकेट गिरे हैं 4। और अब गेंदबाजी के लिए आते हुए ओम पाटिल। नए बल्लेबाज मनोज आए हैं बल्लेबाजी करने के लिए। बारह गेंदों का खेल मात्र बचा हुआ है इस मैच में, और जिस तरह से अभी तक बल्लेबाजी हुई है कालिका माता वडगर की ओर से, उसको देखते हुए ये मैच बिल्कुल एक तरफा लग रहा है। क्या यहाँ से अब पलटवार किया जा सकता है? जिस तरह से मोहिल ने पलटवार किया था पहले हाफ में, और ओम ने जो 2 छक्के जड़े थे अंतिम 2 गेंदों पर, वो काफ़ी उपयुक्त साबित हुए हैं। क्या उस तरह की धुआंधार बैटिंग कालिका माता वडगर टीम के बल्लेबाज कर सकते हैं? ये देखने वाली बात है। 12 गेंदों में 49 रनों की दरकार। ओम पाटिल दाहिने हाथ से ओवर द विकेट जाते हुए। पहली गेंद फुल लेंथ ऑफ स्टंप के बाहर, छकाया पूरी तरह से बैट्समैन को। अभी तक कोई भी बाउंड्री देखने को नहीं मिली है, और पहले 2 ओवर्स के भीतर ही 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं। पूरी तरह से बैकफुट पर नजर आती हुई कालिका माता वडगर। मोमेंटम बहुत ही इंपॉर्टेंट रहता है। बल्लेबाजी में मोमेंटम प्राप्त नहीं कर पाए हैं बल्लेबाज। गेंदबाजी में मोमेंटम मिला था, पहले 2 ओवर्स में अच्छी गेंदबाजी हुई थी वडगर की ओर से, लेकिन उसके बाद वो मोमेंटम गवा दिया उन्होंने। मिस हिट गेंद हवा में, कैच की कोशिश थी वहां पर कवर पॉइंट की दिशा में, थोड़ी सी आगे गिरी गेंद, बाल बाल बच गए बैट्समैन। और बल्लेबाजी में आत्मविश्वास बिल्कुल भी देखने को नहीं मिला है। पूरी तरह से दबदबा इस मैच पर जॉली स्पोर्ट्स कामतगढ़ टीम का। अगला मैच है जो कि सेकंड राउंड का पहला मुकाबला रहेगा, न्यू एकवीरा खारबाव बनाम जय ब्राह्मण देव भाटाले। देखना मत भूलिएगा। स्विंग एंड मिस, थोड़ी सी धीमी गति से डाली हुई गेंद थी, उसको ऑन साइड में उठाकर खेलना चाहते थे। ऑफ स्टंप की हल्की सी बाहर रखी हुई गेंद थी। ओम पाटिल भी जानते हैं कि किसी तरीके का कोई प्रेशर नहीं है, और यहाँ पर यदि वे गलतियाँ नहीं करेंगे तो उनकी टीम का जीतना लगभग सुनिश्चित हो गया है। चीज़ों को सिंपल रखते हुए, और इस बार तेज डालने का प्रयास था, लेग स्टंप के बाहर भटकते हुए। वाइट का इशारा, थोड़ा सा लालच वहाँ पर गेंदबाज के लिए, क्योंकि बैट्समैन ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर निकल चुके थे, और लेग स्टंप उड़ाने का प्रयास था, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए ओम पाटिल। अतिरिक्त रन, स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब 9 गेंदों का खेल शेष है, 47 रनों की जरूरत। गति परिवर्तन, इस बार कटर का इस्तेमाल, उंगलियां फेरते हुए। बल्लेबाज कुछ खास समझ नहीं पाए थे उस धीमी गति की गेंद के बारे में, और बल्ले पर ले भी नहीं पाए। लेग बाइस का इशारा करते हुए अंपायर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 11 रन 4 विकेटों के नुकसान पर। जिस तरीके से पीछा होना चाहिए था उस तरीके का यहाँ पर पीछा देखने को मिला नहीं है कालिका माता वडगर की ओर से। बिल्कुल एक तरफा होता हुआ मैच। हो, ये कड़क शॉट था, और ये दूसरी मर्तबा हुआ है गेंदबाज की दिशा में कड़क शॉट खेला गया है, कैच ड्रॉप हुआ है। बहुत मुश्किल रहता है फॉलो थ्रू में जब आप गेंद डिलीवर करने के बाद आगे बढ़ते हो और इस तरह से तेज शॉट बल्लेबाज खेले, बहुत ज़्यादा मुश्किल। ऐसे लग रहा है कि केवल औपचारिकताएं शेष हो। ओ, क्लीन बोल्ड, इस बार बिल्कुल सटीक निशाना गेंदबाज का। ओम पाटिल के खाते में विकेट। हर्ष स्वागत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं खंबीर नेतृत्व, या विभागातील सन्माननीय भारत पाटील साहेब, आपलं सहर्ष स्वागत। आणि त्यांच्या सौभाग्यवती
ग्रामपंचायत कारिवलीच्या विद्यमान सदस्य देखील आहेत. 12 धावा फलकावर 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला 3 षटकांचा खेळ देखील इथे समाप्त झालाय. फक्त औपचारिकता उरली या मॅचमध्ये. 6 बॉल्समध्ये 45 धावांची आवश्यकता कालिका माता वडगर टीमला. चला जास्त वेळ खर्च करू नका. पहिली 3 षटकं अगदी योग्य वेळेत आपण पूर्ण केलेली आहेत. शेवटचं षटक देखील लगेचच कंप्लीट करायचं आहे. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ विजयाच्या उंबरट्यावर येऊन टिपलाय. आदित्यचा पहिला बॉल उडवलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहे. बॉल खाली जबरदस्त कॅच. आणखी एका विकेटचं पतन. सामना आणि या सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय दयनीय अवस्था. 57 धावांचा पाठलाग करत असताना कालिका माता वडगर संघाचे 6 फलंदाज बाद झालेत. फक्त 12 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर जिग्नेश मैदानामध्ये. दिव्येश पाटील बाद झालाय. जिग्नेश आलाय. सोनू नॉन स्ट्रायकर्स एंडला पाहायला मिळतोय. आदित्य एक युवा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याला येथे संधी देण्यात आलेली आहे. चांगली सुरुवात केली. पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा टाकला होता. पायांमध्ये फलंदाजाला झलशीच्या रूपात बाद केलं आणि दुसरा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर बॅट्समनला बीट करत असताना गोलंदाज आदित्य. यावेळेला मात्र जबरदस्त फटका खेचून मारलाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. इट्स आउट ऑफ द पार्क. येतो षटकार. थोडासा शॉर्ट ऑफ लेंथ बॉल ऑफस्टिकच्या बाहेर त्याला खेचत असताना ऑन साईडला जबरदस्त टायमिंगच्या जोरावर हा षटकार त्याने प्राप्त केलाय. खरं तर या फटक्यांची आवश्यकता सुरुवातीच्या षटकांमध्ये होती, परंतु सुरुवातीच्या षटकांमध्ये फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली आणि त्यामुळेच पराभवाच्या छायेत आहे. कालिका माता वडगर संघ. खोलवा टप्प्याचा बॉल यॉर्कर लेंथवर ठेवण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतली कडा लागली. बॉल चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेनं. एक धाव तिथे मिळताना दिसते. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत या मॅचमध्ये. फक्त औपचारिकता पूर्ण करायची आहे गोलंदाज आदित्यला. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं 56 धावा फलकावर लावल्या 3 गड्यांच्या मोबदल्यात, ज्यामध्ये मोहिलचं खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. ओमने देखील 2 खणखणीत षटकार ठोकले होते. 13 धावांचं योगदान यश पाटीलनं दिलं. 23 धावा बनवल्या होत्या मोहिलनं आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या फलकावर पाहायला मिळाली. त्यानंतर गोलंदाजी देखील अफलातून पाहायला मिळाली आहे. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. दिशा दाखवायची होती, परंतु बॅट आणि बॉलचा नीटचा संपर्क होत नाहीये. खरं तर धाव मिळाली असती, परंतु आता त्यामध्ये इंटरेस्ट फलंदाज देखील दाखवताना दिसत नाहीत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावसंख्या फक्त 19. शेवटचा बॉल. फटका तर चांगला आहे, परंतु फक्त औपचारिकता होती आणि बॉल सीमा पार. शेवटच्या बॉलवर चौकार येथे प्राप्त करत असताना फलंदाज सोनू आणि याचबरोबर मॅच फिनिश होत असताना सामना जिंकलाय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघानं. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जॉली स्पोर्ट्स अँड हार्ड लक कालिका माता वडगर.
सन्माननीय भारत पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. सन्माननीय भारत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅच खेळाडू मोहिल मात्रे, वेल डन. आणि हा पुरस्कार आपण देणार आहोत खरं तर ओम पाटीलला. सो ओम आपण व्यासपीठावर यायचं आहे. सामनावीराचा पुरस्कार मोहिलनं बहाल केलेला आहे ओम पाटीलला, कारण यंगस्टर आहे आणि खूप चांगली कामगिरी सातत्यानं ओम देखील करतोय. वेल डन ओम, कॉंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर. पुढील वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. जाऊयात सेकंड राऊंडच्या पहिल्या मॅचकडे. भाटाळी विरुद्ध न्यू एकविरा खारबाव. आणि दरम्यान सन्माननीय किशोर नाईक साहेबांचं शुभागमन होत आहे. निलमदादा नाईक यांचे मोठे बंधू, आपलं सहर्ष स्वागत आहे जॉयकुमार ट्रॉफी 2025 कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्ही करतोय बदल. आणि आता यापुढचा आवाज असेल सुभाष धुमाळ यांचा. खूप खूप धन्यवाद अजय घरत. तर सलमी जोडी मैदानामध्ये पाठवायचे. टाईम देखील नोट केला जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर केल्यानंतर 3 षटकांसाठी 15 मिनिटे आपल्याला दिली गेलेली आहेत आणि 3 षटके 15 मिनिटामध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल यशवंत स्मृती राहणार विपक्ष जवानमन खोनी. यशवंत स्मृती राहणार संघाचा आदित्य नाईक आपल्या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण घेण्यासाठी यायचं आहे. आदित्य नाईक ज्याने अतिशय उत्कृष्ट जिंकलेल्या संघाने कुठेही जायचं नाही. आयोजन कमिटीशी संपर्क साधायचा आहे आणि परवानगी घेतल्यानंतरच आपण मैदान सोडायचं आहे. नक्कीच जो संघ नाही लेट रिपोर्ट करेल त्या संघाला पेनल्टी दिलं जाईल. त्यानंतरच्या दोन्ही संघाने देखील सज्ज राहायचं आहे. नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये जर संघ नाही टॉससाठी उपस्थित असेल त्या संघाला फायनलच केलं जाईल, त्या संघाला पेनल्टी दिली जाईल. पुढील सामना दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना पाहायला मिळेल यशवंत स्मृती राहणार विपक्ष जवानमन खोनी या दोन संघामध्ये. 2 चेंडूची पेनल्टी लेट रिपोर्ट करणाऱ्या संघाला दिली जाईल. एक स्ट्रिक्ट वॉर्निंग देखील आमच्या कॉम्बॉक्समध्ये आलेलं आहे. 2 चेंडूंची पेनल्टी दिली जाईल. तर नक्कीच टायमर देखील ऑन केला जातोय. पहिला चेंडू डिलिव्हर केला जाईल त्यावेळी टाईम देखील नोट केला जाईल. पहिला चेंडू 8 वाजून 43 मिनिटांनी डिलिव्हर केला जातो आणि पहिल्या चेंडू विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद होताना प्रयाग माली याची संपुष्टात येते खेळी. फ्रॅग माली हा बाद होऊन फॅलमध्ये परतताना पहिल्या चेंडू विकेट प्राप्त करताना गोलंदाज भूषण पाटील पाहायला मिळतोय. भूषण पाटील यांनी पहिल्या चेंडूवर अर्ली ब्रेक थ्रू आपल्या संघाला मिळवून दिलेला आहे आणि पहिला फलंदाज प्लॅटिनम डकचा शिकार होताना प्रयाग माली. न्यू बॅटर प्रेम पाटील मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना ब्राह्मणदेव भाटाली विपक्ष न्यू एकविरा खारबाव या दोन संघामध्ये. गोलंदाज भूषण पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामनागर फलंदाज न्यू बॅटर प्रेम पाटील.